सर्वांना सप्रेम नमस्कार, सप्रेम जय भीम, जय संविधान। आज एका गंभीर आणि महत्त्वाच्या विषयाच्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्य भारतीय जनतेच्या हृदयाची सुसंवाद साधण्याची संधी मिळाली, त्याबद्दल आयोगाचे खानचे आभार। आणि गेल्या जवळपास 50 वर्षापासून या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रात शेतकऱ्यांची कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याची सुरुवात झालेली होती। आणि या 50 वर्षामध्ये जवळपास लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। आणि त्याच विषयाला अनुसरून आजच्या या विषयाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत आहे। जेव्हा लोकशाहीच्या मूल्यांची बीजे आजपर्यंत देशामध्ये आणि राज्यामध्ये जिथे जिथे पेरण्याची चिन्हे दिसत होती आणि जिथे जिथे पेरल्या गेली, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असेल, छत्रपती शाहू महाराजांचाही काळ असेल, त्याही अगोदर अनेक राजांचा काळ होऊन गेलेला आहे। पण विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी राजांचा एक आदेशच होता की शेतकरी सुखी तर राज्य सुखी। आणि म्हणून ते म्हणायचे की शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठाला हात सुद्धा लावू द्यायचा नाही। ही सक्त ताकीद या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना दिली होती। यावरून हे लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना, सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्वोच्च स्थान आपल्या राज्यामध्ये दिलेलं होतं। आणि म्हणूनच की काय, या देशाच्या स्वातंत्र्यानंतर संविधानाच्या अंमलबजावणीच्या प्रवासामध्ये या देशाचा संपूर्ण अर्थगाळा या ठिकाणी जेव्हा सुरुवात झाला, त्यावेळेस सर्वसामान्यातला सर्वसामान्य शेतकरी हा या सर्व प्रकारच्या संकटामध्ये हळूहळू सापडत गेला। आणि त्या माध्यमातून कर्जबाजारी होऊन आत्महत्याची वेळ त्यावर आली। आणि ही जी वेळ आलेली आहे, सर्वसामान्यातला सर्वसामान्य शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो। आपण सर्वजण, जगातला प्रत्येक नागरिक झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत या मधल्या काळामध्ये जो काही पोटात टाकतो, जो काही तोंडावाटे पोटात टाकतो, मग ते खाण्यासाठी असेल किंवा पिण्यासाठी असेल, त्या सर्व द्रव्य आणि पदार्थाचा रॉ मटेरियल, बेसिक मटेरियल केवळ आणि केवळ शेतकरीच उत्पादन करतो। कुठल्याही कंपनीमध्ये पाणी तयार होत नाहीये, निसर्ग मोफत देतो। तर प्रत्येक तोंडामधून पोटात जाणाऱ्या आपल्या प्रत्येक पदार्थ हा याचं रॉ मटेरियल, बेसिक मटेरियल हा शेतकरीच उत्पादित करतो। म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे। आणि या जगाच्या पोशिंद्यावरती आमच्या देशातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रामधल्या या जगाच्या पोशिंद्यावर कर्जबाजारी होऊन आत्महत्येची वेळ जेव्हा येते, तेव्हा या देशाची लोकशाही आणि संविधान आणि संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी त्या ठिकाणी ही व्यवस्था संपूर्ण त्याला जबाबदार ठरली जाते। ही वस्तुस्थिती आहे। आणि ही जे संकट आहे, शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याचं संकट म्हणा, शारीरिक आणि बौद्धिक क्षमतेनुसार हाताला आणि शरीराला काम मिळण्याचा रोजगारी म्हणा, जी आता मिळू शकत नाही अशी बेरोजगारी म्हणा, महागाईचा कहर झालेली ही महागाई म्हणा, देशाला दहशतवाद, आतंकवाद अशा प्रकारच्या भेडसावणाऱ्या समस्या म्हणा, या सर्व प्रकारच्या आणि या सर्व प्रकारच्या मुळाशी जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांची आत्महत्या। ही समस्या
निर्माणच झाली नसती, उत्पन्नच झाली नसती जर 1952 पासून हा देश आणि या देशातील सर्व राज्य सरकारे संविधानाच्या 100% म्हणजे 100% अंमलबजावणीवर देश चालला असता तर या समस्याच निर्माण झाल्या नसत्या. हे माझं ओपन चॅलेंज आहे. याची दुसरी बाजू सांगायची असेल तर या भारताच्या संविधानाच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि सगळी राज्य सरकारे आणि विशेषतः महाराष्ट्राचं राज्य सरकार यांनी संविधानाच्या गाईड मार्गदर्शक तत्वानुसार विधानमंडळाला जे कायदे करण्याचे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारानुसार कायदे बनवले असते आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी 100% केली असती तर आमच्या देशाचा सर्वसामान्यातला सर्वसामान्य शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर कधीच कर्जबाजारी होऊन पोहोचला नसता. त्याचं कारण असं की जेव्हा अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या असो किंवा केंद्र सरकारच्या असो अर्थसंकल्पामध्ये जेव्हा आमच्या देशाचा येणाऱ्या वर्षभरामध्ये जो काही खर्च आहे तो संपूर्ण खर्चाचा अंदाज बांधला जातो आणि या वर्षभरामध्ये येणाऱ्या आमच्या देशातल्या जनतेच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून येणारा कराच्या माध्यमातून आमच्या सरकारची तिजोरी भरते आणि त्या तिजोरीच्या माध्यमातून आम्ही देशाचा राज्यकारभार चालवत असतो आणि हा राज्यकारभार चालवत असताना या देशातला राज्यातला उचित उपेक्षित जो वर्ग आहे मग तो शेतकरी असेल, आदिवासी असेल, अनुसूचित जातीचा प्रवर्ग असेल, अल्पसंख्याक असतील, ओबीसी बहुजन समाज असेल, म्हणजे ज्या आर्थिक विकासाच्या माध्यमातून सांस्कृतिक विकासाच्या माध्यमातून जो वंचित उपेक्षित वर्ग आहे अशा वर्गाला अर्थसंकल्पामध्ये स्थान देऊन त्यांचे जे काही मागासलेपण असेल, शैक्षणिक असेल, त्याचबरोबर सामाजिक असेल, आर्थिक विकास असेल, या सगळ्या बाबीचा विचार करता ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्याचं मागासलेपण आहे ते मागासलेपण घालवून देण्यासाठी त्या ठिकाणी या अर्थसंकल्पामध्ये तशी तजवीज केली जाते आणि त्या तजवीजीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या विकास योजना राबवून वंचित उपेक्षित घटकांना त्यांचं पुढल्या वर्षाच्या नंतर त्यांचं आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय सर्वच क्षेत्रामध्ये त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी हे प्रयत्न केले जातात. आणि जेव्हा दुसऱ्या वर्षाचा अर्थसंकल्प येतो त्यावेळेस मागच्या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये केलेली तजवीज वंचित उपेक्षित घटकांची जी काही आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जी काही विकास झालेली जी प्रगती असेल तिचा दर्जा गेल्या वर्षी कसा होता, यावर्षी कसा आहे, याच्यानुसार पुढल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तजवीज करण्यासाठी आणि ते मागासलेपण दूर घालवण्यासाठी या सर्व प्रकारच्या अल्पसंख्याकांना या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. ही संविधानिक गाईडलाईनच्या नुसार मार्गदर्शक तत्वानुसार या ठिकाणच्या अशा पद्धतीनं दर वर्षाला अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्व प्रकारचा विकास साधला जातो. हे करत असताना आज समजा आमचा देशातला कर्ज शेतकरी जर त्याला वेगवेगळ्या प्रकारे शेतीनं जर नुकसान केलं असेल, शेतीच्या माध्यमातून त्याचं जे पोट भागतं, त्याचं जे कुटुंब चरिताचा जो चालतो त्याच्या शेतामधल्या शेतीच्या पिकावरती ते अवलंबून असतो. आधुनिक तांत्रिक शेतीची सुद्धा त्यांनी कास धरलेली असली तरी त्या शेतकऱ्यांना सरकारतर्फे, मग केंद्र असेल किंवा राज्य असेल, त्या सरकारतर्फे हमी भाव कधी मिळत नसतो. वर्षामधून एकदा किंवा दोनच वेळेस या शेतकऱ्यांना सुगीचे किंवा त्या हंगामाचे दिवस त्या ठिकाणी येतात आणि त्या हंगामाच्या ठराविक विशिष्ट दिवसामध्येच त्याच्याकडं आर्थिक उत्पन्नाचा सोर्स असतो आणि नेमका त्याच वेळेस या बाजारामध्ये याचा माल गेल्याच्या नंतर नेमका त्याच वेळेस सगळीकडे स्वस्ताई होते आणि त्या ठिकाणी हमी भाव मिळत नाही आणि
गरजेनुसार मार्केटमध्ये मग ते व्यापारी असतील, भांडवलदार असतील, त्यांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांची पिळवणूक होते आणि मग त्या शेतकऱ्यांच्या पिळवणुकीवरती त्याचा वर्षभराचा खर्च जो असेल, त्या पिकासाठी लागणारा खर्च, स्वतःच्या कुटुंबातील सदस्य राबणारा यांची मजुरी, या सगळ्यांचा जेव्हा प्लस मायनसचा विचार करू त्यावेळेस केवळ आणि केवळ जगता जगता मरण्याची आणि मरता मरता जगण्याची वेळ त्याच्यावर येत असते. आणि म्हणून यावर्षी पुन्हा बँकांकडून, खाजगी पतसंस्थेकडून, सावकारांकडून त्याच्या कुवतीनुसार कर्ज काढून पुन्हा दुसऱ्या वर्षी शेती करण्यासाठी तो धजावतो आणि अशा पद्धतीनं वर्षानुवर्ष कर्जाच्या माध्यमातून तो कर्ज काढत जातो. शेती पिकत नाही. अस्मानी आणि उस्मानी दोन्ही संकट त्या ठिकाणी येतात आणि त्या माध्यमातून हळूहळू तो एक प्रकारे कर्जाचा डोंगर वाढत जातो आणि जेव्हा हा कर्जाचा डोंगर माउंट एव्हरेस्ट होतो त्यावेळेस तो त्या ठिकाणी अति कर्जबाजारीपणामुळे स्वतः आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरत नाही. म्हणून हा जगाचा पोशिंदा या कर्जाच्या उंबरठ्यावर पोहोचतो. ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती निर्माण केली गेलेली आहे. गरीब आणि श्रीमंतीची दरी निर्माण करण्यासाठी या शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम येथील व्यवस्था केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत असते. ऊसाचे पैसे सुद्धा वेळेवर देता येत नाहीत. जमेल त्या भावामध्ये हतबलतेनं देऊन ते पीक, त्या ऊसाचं पीक किंवा त्या कापसाचं पीक त्यांना द्यावं लागतं, जेणेकरून उत्पन्न वजा खर्च जर काढला आणि निव्वळ नफ्याचा जर विचार केला तर त्या शेतकऱ्याला वार्षिक उत्पन्न अजिबात नसतं. तर कसं तरी जगता जगता जगण्याची आणि त्याच माध्यमातून दयनीय अवस्थेमधून जगण्याची ही परिस्थिती गेल्या 75 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये सगळ्या परिस्थितीमध्ये आहे. याला कारणीभूत एकच, जर कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानातील 47 क्रमांकाच्या अनुच्छेदानुसार आणि 48 क्रमांकाच्या अनुच्छेदानुसार जर 100% या दोन्ही कलमांची अंमलबजावणी केली असती तर आज खरोखरच जगाचा पोशिंदा आत्महत्येच्या उंबरठ्यावर आपल्याला दिसला नसता. 48 क्रमांकाच्या अनुच्छेदानुसार काय सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांनी शेती व्यवसायाबरोबर पशूंची म्हणजे जनावरांची म्हणजे जनावरांना सोबत बाळगून दुधाची निर्मिती सर्वात जास्त केली पाहिजे, जेणेकरून दुधाच्या पदार्थापासून तयार होणारे सर्व खाद्यपदार्थ हे प्रत्येक माणसाला सकस आहार देणारे असतात. ज्या सकस आहारामुळं शरीर तंदुरुस्त असतं, मेंदू भ्रष्ट होत नाही. आणि मेंदू भ्रष्ट नाही झाला म्हणजे सत्य असत्य, कुशल अकुशल याचा फरक कळतो आणि माणूस सद्विचारी बनून सत्याच्या मार्गावर आरूढ होऊन आचरणातून सिद्ध होतो आणि मूलभूत अधिकारातून हा देशातला प्रत्येक नागरिक जागृत होतो. आणि 47 क्रमांकाच्या अनुच्छेदानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून सांगितलेलं आहे की अल्कोहोलची निर्मिती केवळ आणि केवळ औषधी निर्मिती पुरतीच केली पाहिजे, त्यापेक्षा अर्धा अंश जास्त नको, की जेणेकरून या मादक पदार्थाचं सेवन कुणी करू नये आणि त्या सेवनामुळं शरीर खंगून नये आणि बुद्धी त्या ठिकाणी मेंदू भ्रष्ट होऊ नये यासाठीच या 47 आणि 48 क्रमांकाच्या अनुच्छेदात समावेश केलेला असताना ही दोन्ही कलमांचा उल्लंघन या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहेत. आणि जेणेकरून आज बघा सेंद्रिय खताच्या माध्यमातून पूर्वी 50 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये या शेतकऱ्यांकडं अनेक गुराढोरं होती. त्या गुराढोरांच्या माध्यमातून दूध जास्तीत जास्त प्रमाणात मिळत होतं. दुधापासून बनलेले सगळे पदार्थाच्या सेवनामुळं दूध, दही, तूप, लोणी या सगळ्या पदार्थामुळं सकस आहार मिळत होता आणि कुठल्याही प्रकारच्या हार्ट अटॅक सारख्या बिमाऱ्या नव्हत्या, कुठल्याही प्रकारची वेगळ्या प्रकारची बिमारी राहत नव्हती आणि तंदुरुस्त शरीर राहायचं, मेंदूही भ्रष्ट होत नव्हता आणि त्या ठिकाणी मादक पदार्थाच्या सेवन करण्याची सुद्धा कोणाला हिंमत त्यावेळेस नव्हती. म्हणून 50 वर्षापूर्वी या गुराढोरांच्या शेतकऱ्यांच्या वापरामुळं सेंद्रिय खत त्या ठिकाणी मिळायचं आणि त्या सेंद्रिय खताचा एकदा जर त्या शेतीला मारा दिला तर त्याची ऊर्जा, त्या खताची ऊर्जा त्या पिकासाठी निदान कमीत कमी 5 वर्षापर्यंत त्या खताची ऊर्जा चालायची. गुराढोरांच्या, बकऱ्या, मेंढ्यांच्या
खतामुळं त्या शेताला, शेतकऱ्यासाठी कमीत कमी 5 वर्षाची ऊर्जा मिळायची, त्याला पुन्हा 5 वर्षानंतरच खत पेरण्याची किंवा खत देण्याची गरज पडायची. आणि त्यामुळं सकस आहार या पिकाचा आणि मातीचा कस सुद्धा त्या ठिकाणी झिजत नव्हता. परंतु सेंद्रिय खतं बाजूला झाली, जनावरं कमी झाली, दूध दुभती जनावरं राहिली नाही, यांत्रिक प्रगती आली, ट्रॅक्टर्स आले, रासायनिक खतं आले आणि रासायनिक खतामुळं आजची ही शेती त्या ठिकाणी जमिनीचा, शेतीचा कस, मातीचा कस कमी झालेला आहे. आणि त्या रासायनिक खताचा मारा केवळ 6 महिन्यासाठी टिकतो, एकाच सुगीसाठी टिकतो, एकाच हंगामासाठी टिकतो. दुसरा 6 महिन्यानंतर किंवा वर्षभरानंतर हंगाम घ्यायचा असेल, पीक घ्यायचं असेल, तर दुसऱ्यांदा आपल्याला रासायनिक खताचा त्या ठिकाणी मारा पिकाला, शेतीला द्यावा लागतो. म्हणजे याचा अर्थ आम्ही दरवर्षीच नव्हे तर दर 6 महिन्याला रासायनिक खताच्या माध्यमातून एक प्रकारे कृत्रिम या पिकाला आम्ही, जे आम्हाला अपायकारक आहे अशा अन्नधान्याची निर्मिती करून आमचं आयुष्य सुद्धा या ठिकाणी, आयुर्मान सुद्धा कमी होण्याची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बिमारी आम्हाला या ठिकाणी लागण्याची चिन्हे जास्त दिसत आहेत. म्हणून या सरकारने रासायनिक खताला, तांत्रिक शेतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या बियाणांना, वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी फवारणीमुळे जरी सुद्धा त्या ठिकाणी पिकाला ऊर्जा मिळत असली, पीक जास्त प्रमाणात जरी पिकत असलं तरी सुद्धा त्यामध्ये सकस आणि शुद्ध आहार मिळू शकत नाही आणि परिणामी आमचं आयुर्मान कमी झालेलं आहे. परिणामी आम्हाला आमच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गंभीर आजार आम्हाला भिनलेले आहेत. आणि त्यासाठीच या अशा प्रकारच्या शेतीच्या माध्यमातून जर समजा संविधानाच्या माध्यमातून या सगळ्या प्रकारच्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने या शेतकऱ्यांच्या शेतीच्या उत्पादनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या जर योजना राबवल्या आणि त्या योजना शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत जर पोहोचल्या तर निश्चितच या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्याशिवाय राहणार नाहीत. दुसरी गोष्ट, जेव्हा हा शेतकरी, आमच्या देशाचा सर्वसामान्यातला सर्वसामान्य शेतकरी हा नीतिमान आहे, प्रामाणिक आहे, इज्जतदार आहे, स्वाभिमानी आहे, या कारणामुळं हा आमचा शेतकरी खोटं बोलू शकत नाहीये. हा आमचा शेतकरी इतरांना कोणाला फसवू शकत नाहीये. हा आमचा शेतकरी स्वतःला फास लावू शकेल पण दुसऱ्याला फास लावू शकणार नाही, दुसऱ्याला फसवणार नाही. आणि हीच आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याची संपत्ती आहे. आणि म्हणूनच की काय, आज आमचा शेतकरी कर्जबाजारी होईल, स्वतः गळ्याला फास लावून आत्महत्या करेल पण दुसऱ्यांना फसवणार नाही. ही त्याची जी नीतिमत्ता आहे, ही नीतिमत्ता या आमच्या कृषीप्रधान देशाच्या शेतकऱ्याची ही संपत्ती आहे. आणि यांच्या याच स्वभावाचा, या प्रामाणिकपणाचा, या नैतिकतेचा लाभ या नरम, गरम आणि बेशरम असलेल्या राजकारण्यांनी, ही बाबासाहेबांची व्याख्या आहे राजकारण्यांच्या बाबतीत, या व्याख्येनुसार असलेले राजकारणी सर्वच राजकीय पक्षातले, त्यांनी या नैतिकतेचा, या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रामाणिकपणाचा लाभ उठवला स्वार्थासाठी आणि यांच्याकडून वोट बँकिंगच्या माध्यमातून यांना केवळ आणि केवळ गेल्या 75 वर्षामध्ये भुलवलं आहे. आणि भुलवलं असल्यामुळं ही दिशाहीन झालेली आहे आणि प्रसंगी हा आत्महत्येला जवळ करतो. परंतु या कर्जबाजारी होऊन आत्महत्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या शेतकऱ्यांना मी नम्र विनंती करतोय, नम्र होऊन आपले चरण स्पर्श करून मी आपल्याला विनंती करतोय की आपल्यावर जर कर्जबाजारी होऊन आत्महत्या करायची वेळ येत असेल तर तसं अजिबात करू नका. हे जे राजकारणी आहेत, सत्ताधारी आहेत, या सगळ्यांना, यांना सामूहिकरित्या तुमच्यावर वेळ यांनी आणलेली आहे. तुमच्यावर आत्महत्येची वेळ, तुमच्या कुटुंबावर गरिबीची वेळ, दारिद्र्याची वेळ, तुमच्यावरती जगता जगता मरण्याची आणि मरता मरता जगण्याची दयनीय बिकट अवस्था या सत्ताधाऱ्यांनी आणि या राजकारण्यांनी आणलेली आहे. तेव्हा या राजकारण्यांना, या सत्ताधाऱ्यांना सामूहिक पद्धतीनं, निश्चितपणे लोकशाही मार्गाने यांना अद्दल घडवल्याशिवाय तुम्हाला या देशाच्या संविधानाचा आणि लोकशाहीचं महत्व कळणार नाही.
तुम्ही स्वतःला असं समजलं पाहिजे की मी या देशाचा मालक आहे, हे राजकारणी माझे गुलाम आहेत, हे नेते माझे गुलाम आहेत, हे नेते माझ्यासाठी आहेत, मी त्यांच्यासाठी नाहीये. या नेत्यांना जाब विचारण्याचा हक्क मला आहे. हा आत्मविश्वास तुम्ही आत्महत्या करणाऱ्या आणि उंबरठ्यावर असणाऱ्या शेतकऱ्यांनो, हा आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण करा. या देशातील संपूर्ण स्वातंत्र्य सैनिकांनी आणि महापुरुषांनी तुमच्यासाठी, आमच्यासाठी, सर्व भारतीय जनतेसाठी, विशेषतः तुमच्यासाठी जो जगाचा पोशिंदा आहे, तुमच्यासाठी या महापुरुषांनी सर्वस्व बलिदान अर्पण केलेलं आहे या देशासाठी, तुमच्यासाठी. आणि ही राजकारणी मंडळी जी साम दाम दंड आणि भेदाच्या कूटनीतीवर आहे, हे नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, ही सगळी सत्ताधारी मंडळी तुम्हाला दिशाहीन आणि दशाग्रस्त अवस्थेमध्ये टाकून तुमच्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मड्यावरचं लोणी खाणारी ही मंडळी आहे. यांना धडा सार्वजनिक रूपामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून यांना धडा शिकवला पाहिजे, यांना जाब विचारला पाहिजे, भर सभेमध्ये यांना जाब विचारले पाहिजेत. तुम्ही जे आमचा कोरा सातबारा करणार होतात, भाजपाने आणि त्याच्या मित्र पक्षांनी जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीच्या पूर्वी सांगितलं होतं की आमचं राज्य आलं, आमचं सरकार जर आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू. त्यासाठीच तर आदरणीय बच्चू कडू साहेब उपोषणाला बसले होते. मग ही मागणी आपण स्वतः लावून धरली पाहिजे. आमच्या मागणीसाठी, आमच्यावर आलेल्या आत्महत्येच्या वेळेच्या निराकरणासाठी आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाची किंवा कुठल्याही नेत्याची आम्ही मदत घ्यायची नाही. आम्ही स्वतः शेतकरी, आम्ही भारताचे लोक या नात्याने आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून भर सभेमध्ये आम्ही स्वतः होऊन जाब विचारला पाहिजे या सर्व नेत्यांना की आमचा जो कोरा सातबारा करणार होते त्याचं काय झालं, आणि जर नसेल करत तर तेही सांगा. यासाठी आम्ही रान उठू, रस्त्यावर उतरू, परंतु तुम्हाला सत्तेवरून खात्री घेतल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीची जागृती जर आपण सर्व शेतकऱ्यांनी केली, सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आणि आम्ही भारताचे लोक म्हणून जर केली, तर निश्चितपणे ही जागृती शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचल्यानंतर ही राजकारणी मंडळी, ही सत्ताधारी मंडळी, ही राजकीय पक्षांची मंडळी निश्चितपणे यांना आपल्या मागण्यावरती केवळ विचारच नाही तर कृती करावीच लागेल, तसा भाग पाडण्याची शक्ती या संविधानानं आपल्याला दिलेली आहे. आम्ही भारताचे लोक म्हणून स्वतःप्रत अधिनियमित आणि अंगीकृत करण्यासाठी ही संविधान आपल्याला आवाहन करते आहे. आणि त्याच अनुषंगाने जर आपण संविधानातून जागृत झालो, आपण सर्व जगाचे पोशिंदे, सर्वसामान्यातले सर्वसामान्य शेतकरी, आम्ही जर या संविधानाच्या माध्यमातून जागृत झालो तर निश्चितपणे या देशातील प्रत्येक व्यवस्था, मग ते राष्ट्रपती असू द्या, प्रधानमंत्री असू द्या, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असू द्या, ही सर्व व्यवस्था ही आमच्यासाठी निर्माण झालेली आहे, त्यांच्यासाठी आम्ही नाही. हा आत्मविश्वास आमच्यामध्ये निर्माण जर झाला तर ही व्यवस्था व्यवस्थितपणे पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी वेळ लागणार नाही, जो मार्ग संविधानिक मार्ग असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं स्वातंत्र्यानंतरचा भविष्याचा प्रवास सुखरूप व्हावा, चढत्या आलेखाप्रमाणे या देशातली संकट दूर व्हावीत, या देशातल्या प्रत्येक अल्पसंख्याकांना स्वाभिमानानं जगण्याची संधी मिळावी, यासाठीच तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहून आपल्या देशाला समर्पित केलेलं आहे. परंतु या संविधानामधून आम्ही जागृत होऊ नये म्हणून या राजकारण्यांनी आमच्यामध्ये एक प्रकारे दारूचा महापूर निर्माण केला. आमच्यामध्ये धर्माच्या मध्ये अंधश्रद्धा पसरवण्यासाठी, रुजविण्यासाठी देवळामध्ये जाऊन आम्ही अंधभक्त निर्माण व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत. त्या देवळांची निर्मिती या सरकारी तिजोरीमधून निर्माण करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, जे धर्मनिरपेक्ष लोकशाहीला कलंकित करणारे आहेत. म्हणजे अशा प्रकारे आम्ही सर्वसामान्य जनतेला आणि आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिशाहीन व्हावं, आम्ही सद्विचारी कधी बनूच नये, आम्ही या व्यवस्थेचे गुलामच राहावं, वाटल्यास धर्माचे गुलाम राहावं, कर्मकांडाचे गुलाम कायमस्वरूपी राहावे, आम्ही माणूस म्हणून सिद्ध होण्यामध्ये आम्ही कधी प्रयत्न करू नये, यासाठीच
प्रयत्नशील गेल्या 75 वर्षापासून येथील केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्नरत आहेत आणि ते त्यामध्ये यशस्वी होत आहेत. हीच आपली शोकांतिका आहे. म्हणून आम्हाला कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. आणि ही जर वेळ आपल्याला कायमस्वरूपी टाळायची असेल तर आम्ही भारताचे लोक स्वतः प्रत अधिनियमित करून अंगीकृत करण्याची वेळ आता आलेली आहे. आणि हे जर आम्ही करत नसू तर या सर्वच राजकीय पक्षांचा जे साम दाम दंड आणि भेदाच्या कूटनीतीवर आधारलेली आहेत अशा सर्वच राजकीय पक्षांचा आणि राजकारण्यांचा हा गुलाम देशाला आणि राज्याला आणि आपल्या सर्वांना गुलाम करण्याचा जो अजेंडा आहे तो अजेंडा त्यांचा यशस्वी होईल आणि आम्ही मात्र पुन्हा एकदा गुलाम होऊन या विभूती पूजेच्या माध्यमातून लोकशाहीला नष्ट करण्याचं काम आमच्या हातून महापाप होईल. त्यासाठी या सर्व बाबींचा विचार करून आम्ही संविधानातून जागृत झालं पाहिजे. जेव्हा अमेरिकेमध्ये अमेरिकन राज्यक्रांती झाली आणि त्या अमेरिकन राज्यक्रांती यशस्वी करण्यासाठी पहिल्यांदा जॉर्ज वॉशिंग्टन यांनी सैन्यामधून सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर एक सर्वसामान्यातला सर्वसामान्य शेतकरी म्हणून आपल्या स्वतःच्या शेतामध्ये नांगर धरून सर्वसामान्य शेतकऱ्याचं जीवन जगत होता. आणि अशा सर्वसामान्य शेतकऱ्याचं जीवन जगत असताना जेव्हा इंग्रजांनी त्यांच्या त्या अमेरिकन देशावरती साम्राज्य निर्माण केलं आणि त्या साम्राज्याच्या माध्यमातून अमेरिकेवर अन्याय अत्याचार असलेले अन्यायकारक कर आणि कायदे लागू केले, जाचक अटी लादल्या, त्यावेळेस याच सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य शेतकरी जॉर्ज वॉशिंग्टनचा स्वाभिमान जागृत झाला आणि त्या स्वाभिमान जागृत झाल्याच्या नंतर त्याने त्या संपूर्ण अमेरिकेतल्या शेतकऱ्यांना विचारवंतांना एकत्र केलं आणि त्या सगळ्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये इंग्लंडच्या विरोधामध्ये साम्राज्यवादाच्या त्या अतिरेकी साम्राज्यवादी असलेल्या इंग्लंडच्या विरोधामध्ये त्यांच्या हृदयामध्ये एक प्रकारे लोकशाही मार्गाने त्यांनी विचार रुजवला आणि त्या रुजवण्याच्या नंतर त्या सर्वांना एकत्र करून त्या शेतकऱ्यांना त्या सर्वसामान्य जनतेला एकत्र करून इंग्रजांच्या विरोधात युद्ध पुकारलं आणि अमेरिकेला स्वतंत्र केलं आणि त्या स्वतंत्र अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष झाले जॉर्ज वॉशिंग्टन. याचा अर्थ स्पष्ट आहे की देशामध्ये जर सार्वजनिक समस्या दूर करायच्या असतील तर सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य जनता ज्या आंदोलनामध्ये स्वतः सहभागी होते, व्यापक स्वरूपात सहभागी होते, कुठल्याही कर्मकांडामध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये, जातीमध्ये भेदाभेद न करता राष्ट्राची समस्या निराकरण करण्यासाठी जेव्हा एकत्र येते त्यावेळेस त्या सर्वसामान्य जनतेच्या त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या लढ्याला कुणीही पराभूत करू शकत नाही. कोणतीही जगातली कितीही मोठी शक्ती पराभूत करू शकत नाही. हा जगाचा इतिहास आहे. आणि यानुसारच आजच्या आमच्या देशाचा जो सर्वसामान्य शेतकरी आहे तो जो जगाचा पोशिंदा आहे, जो आमच्या देशाचा पोशिंदा आहे, त्या तो शेतकरी जर आत्महत्या करत असेल कर्जबाजारी होऊन तर हा लढा आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लढावा लागेल. त्यासाठी एखाद्या मर्यादित संघटनेमध्ये आपण करू शकत नाहीये. एखाद्या राजकीय पक्षाची, एखाद्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपण हे यशस्वी पाऊल उचलू शकत नाही. कारण येथील RSS वादी, मनोवादी केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे BJP वादी सर्व प्रकारच्या संघटनांना आमिष दाखवून, लालूच दाखवून त्या ठिकाणी त्यांना विकत घेतात आणि ही संघटना, या सर्व संघटना आणि हे सर्व राजकीय छोटे मोठे पक्ष त्यांना बळी पडतात. आणि त्यांना बळी पडल्यामुळं आम्ही सुरुवातीला त्यांच्या सोबत जातो आणि जेव्हा ते कुठेतरी विकल्या जातात त्यावेळेस आम्ही दिशाहीन होतो, सैरभर होतो. मग आम्ही कुणाकडे तोंड करून पाहायचं? ही परिस्थिती येऊ नये म्हणून आम्ही जर संविधानातूनच मूलभूत हक्काच्या माध्यमातून जागृत झालो, आम्ही स्वतःच प्रत्येक जण नेता आणि खंबीर नेतृत्व म्हणून स्वतःला समजून आम्ही सर्वजण प्रत्येक जण नेतृत्व समजून आम्ही करू लागलो आणि ते संविधानाच्या माध्यमातूनच जागृत होऊन करू लागलो. आमच्या मूलभूत अधिकाराच्या माध्यमातून जागृत होऊन हक्क मागण्यासाठी जर आम्ही जागृत होऊ लागलो तर ते संघटन कुणीही फोडू शकत नाही. ते संघटन कुठलीही बलाढ्य शक्ती फोडू शकत नाही आणि त्या संघटनेला शेवटी संघटनेच्या समोर या व्यवस्थेला झुकावं लागेल. या सर्वसामान्य जनतेच्या संघटनेच्या चरणावरती झुकावं लागेल आणि तेव्हाच
या देशामध्ये खरी संविधान क्रांती पुन्हा होण्यास सुरुवात होईल. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मूलभूत अधिकार प्रत्येक भारतीय सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवलेले आहेत, दिलेले आहेत. आणि ते मूलभूत अधिकार जिवंत ठेवण्याची, जागृत ठेवण्याची, अधिकार संरक्षित कायमस्वरूपी ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकाची आहे, प्रत्येक सर्वसामान्य शेतकऱ्याची आहे आणि प्रत्येक जबाबदार नागरिकाची आहे, जो संविधाननिष्ठ आहे. आणि ती जबाबदारी त्याने जर पाळली तर या देशाचं चित्र वेगळं दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने या देशातील लोकशाही आणि संविधान स्वाभिमानाने जागृत होऊन या देशावरती राज्य करेल. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही जेव्हा सर्वसामान्यातले सर्वसामान्य शेतकरी स्वतः आत्महत्या करणार नाही, परंतु या संविधान विरोधी शक्तीला आत्महत्या केल्याशिवाय भाग पाडणार नाही, एवढं आश्वासन देतो. या ठिकाणी या पुन्हा एकदा शेवटी एक सांगतो की जे या देशातले आणि आपल्या राज्यातले सर्वसामान्य शेतकरी आहेत, आजच्या दिवशी जे शेतकरी आहेत, जे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत कर्जबाजारी होऊन, त्यांना मी नम्र विनंती, चरण स्पर्श करून विनंती करतो आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही विनंती करतो की आपण या देशाचे दुश्मन असलेल्या या सर्वच राजकारण्यांच्या, राजकीय पक्षांच्या या नेत्यांना सार्वजनिक ठिकाणी भर सभेमध्ये जाब विचारावेत, प्रश्न विचारावेत आणि उत्तर देत नसतील तर त्यांचा धडधडीत भर सभेमध्ये सामूहिक पद्धतीने अपमान करावा. त्यांना हाकलून देण्याची वेळ आली तरी हरकत नाही, ते सुद्धा आपण कार्य करावं. अशा पद्धतीने जोपर्यंत आपण जागृत होत नाही आपल्या मूलभूत हक्कासाठी, आमच्या जे जगाचे पोशिंदे आजपर्यंत आत्महत्या करून केलेले आहेत त्यांच्या वारसदारांनी अशा पद्धतीने जागृत होऊन या नेत्यांना जाब विचारावा. अशी जोपर्यंत आमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होत नाही, कारण या देशाचे मालक आम्ही भारताचे लोक आहोत आणि माझं कर्तव्य मी स्वतः परत अधिनियमित करून अंगीकृत झालं पाहिजे. अशा पद्धतीने आत्मविश्वास जागृत झाला तर निश्चितच या देशातील लोकशाहीचं आणि संविधानाचं चित्र एक लोकशाहीवादी भारत देश म्हणून या ठिकाणी या जगामध्ये आदर्श होईल, हे एवढे या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय.